शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जवळपास पिकाची पेरणी करून आपल्या शेतामध्ये 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि बऱ्याचशा मोठ्या कालखंडानंतर किंवा बऱ्याचशा मोठ्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा काल 2 दिवसापासून संततधार पावसाची सुरुवात झालेली आहे. तसं बघितलं तर आपण आपल्या शेतामध्ये घेतलेल्या पिकांवरती याच्यापूर्वीच औषधाची फवारणी, कीटकनाशकाची फवारणी किंवा तणनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचं होतं. पण पावसाअभावी आपल्याला ती आपल्या शेतामध्ये करता आली नाही आणि पर्यायाने आपल्या शेतामध्ये आपण घेतलेल्या शेतामध्ये पिकातील तण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढून गेलं आणि आपण घेतलेल्या पिकावरती किडीचा पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवतोय. तर आपल्याकडं कीटकनाशकाची सुद्धा फवारणी करणं अत्यंत गरजेचं होतं. पण पाऊस नसल्यामुळे आपल्याला तणनाशक फवारणी आणि कीटकनाशक फवारणी ही करता आली नाही. पण ठीक आहे, असो. काही का असेना, पण 1 महिन्यानंतर का होईना, पण आपल्याकडे पावसाने एक संततधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण घेतलेल्या पिकावरती तणनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, पाऊस उघडल्यानंतर लगेचच तणनाशकाची फवारणी करून घ्या आणि कीटकनाशकाची फवारणी करून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या शेतामध्ये घेतलेल्या पिकांवरती तण नियंत्रण करता येईल आणि कीड नियंत्रण सुद्धा करता येईल. याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.